हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन यातला प्रॅक्टिस सेट 3.4 सुरू करणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम मध्ये महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तो प्रॉब्लेम व्यवस्थित वाचणं. एकदा दोनदा तीनदा तो प्रॉब्लेम वाचा आणि ज्या काही दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्यातून निवडून काढायच्या. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, एन म्हणजे नंबर, टीएन आणि एसएन एवढे 5 व्हेरिएबल आहेत आणि 2 सूत्र. आणि या 2 सूत्र आणि 5 व्हेरिएबल वरतीच पूर्ण चॅप्टर मधले उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. आता या प्रॅक्टिस सेट मधले वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज काय कराव्या लागतात, काढून घ्याव्या लागतात. त्या घ्यायच्या आणि आपल्या सूत्रांमध्ये किंमत टाकून उदाहरण सोडवायचं. पहिला प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस सेट 3.4 मधला पहिला. ऑन 1st January 2016 Sanika decides to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016 what would be her total saving? आता तिने सुरुवात केलेली आहे ₹10, ₹11, ₹12 अशा पद्धतीने रोज सेव्ह करायला. म्हणजेच जे काही तिचं रोजचं सेव्हिंग असेल तो जो नंबर आहे ते सगळे कसे असतील अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये, कारण तिथे कॉमन डिफरन्स आहे 8 चा. सो आपल्याला इथे असं लिहिता येईल. आपण सोल्युशन लिहूया याचं. सानिका सेव्हिंग ऑफ सानिका इज इन एपी. सेव्हिंग ऑफ सानिका इज इन एपी. आणि ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असेल, 10, 11, 12 डॅश डॅश डॅश. आणि असं तिने किती 31 डिसेंबर 2016 पर्यंत सेव्ह केलेला आहे. आता हा जो असेल फर्स्ट टर्म आहे इथे ए 10. आता ए ची व्हॅल्यू मी इथे लिहून घेते 10. डी ची व्हॅल्यू मला मिळते आहे 1. आणि इथे एन ची व्हॅल्यू काय असेल, आता जे इयर दिलेलं आहे, वर्ष जे दिलेलं आहे ते 2016 आहे. इट इज लीप इयर अँड लीप इयर हॅव 366 डेज. म्हणजे हा जो असेल 1 जानेवारीची जी सेव्हिंग असेल ती आपल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधली फर्स्ट टर्म असेल T1, ही असेल T2, T3. आणि जी लास्ट टर्म असेल की 31 डिसेंबर 2016 ला तिने जे सेव्ह केलेलं असेल, जी काही सेव्हिंग असेल तिची, ती असेल तुमची T366. लास्ट टर्म जी असेल आपली या प्रोग्रेशन मधली ती असेल T366, कारण 2016 हे लीप इयर आहे आणि म्हणून आपल्याला एन ची व्हॅल्यू इथे मिळते आहे 366. आता आपल्याला शोधायचं आहे की टोटल सेव्हिंग इन द इयर, पूर्ण वर्षभरामध्ये तिने किती सेव्ह केलेले आहेत. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो SN चा वापरावा लागेल, दॅट इज सम ऑफ एन टर्म्स. सो टोटल सेव्हिंग ऑफ सानिका इज गिवन बाय total saving of Sanika is given by formula SN is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. आता आपल्याला या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे, a, n आणि d. काय करणार आपण, त्या सगळ्या इथे टाकणार. S 366 is equal to 366 upon 2 in bracket 2 into a is 10 plus n minus 1, n is 366 minus 1 into d is 1 is equal to, हा भागाकार करून घ्यायचा आहे. 2 1 are 2, 2 8 are 16 and 2 3 are 6 into the bracket 2 10 are 20 and 366 minus 1 365. Here we get 183 multiplied by 385. 183 multiplied by 385. हे मल्टिप्लिकेशन रफ मध्ये करून घ्यायचं. हे मल्टिप्लिकेशन येईल 70,455. सो इन द इयर ऑफ 2016 सानिका सेव्ह ₹70,455. सेकंड वन,
a man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of first and last installment. आता इथे आपल्याला फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट शोधायचं आहे. सिच्युएशन काय आहे की एका माणसाने 800 रुपये बॉरो केलेले आहेत आणि त्याला नंतर ते परत करायचे आहेत. परत करताना त्याने जे इंटरेस्ट आहे रुपीज 1,360 इंटरेस्ट रुपीज 1,360. आता त्याला परत देताना जी रक्कम तो परत करेल ती रक्कम काय असेल या दोघांची बेरीज. सो टोटल अमाउंट ही पेड इज इक्वल टू टोटल अमाउंट ही पेड आफ्टर 1 year is equal to 8,000 plus 1,360. आता ही जी आहे रक्कम ही पूर्ण रक्कम म्हणजे 9,360 9,360 ही त्याने 12 इन्स्टॉलमेंट मध्ये दिलेली आहे. म्हणजे जे इन्स्टॉलमेंट आहे त्या इन्स्टॉलमेंट मध्ये पण काय केलं त्याने, जो पहिला इन्स्टॉलमेंट होता त्याच्यापेक्षा पुढचा जो इन्स्टॉलमेंट असेल तो 40 ने कमी, अशा पद्धतीने 40 ने कमी कमी करत इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. मग आता आपले जे काही इन्स्टॉलमेंट्स असतील ते काय असतील, दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो ही जी काय असेल ही त्या सगळ्या इन्स्टॉलमेंटची सम असेल. सो सम ऑफ n टर्म्स इन एपी. So we denote it as S12 because there are 12 installment of this amount. 9,360 रुपये त्याने 12 इन्स्टॉलमेंट मध्ये पे केलेले आहे. तर ते इन्स्टॉलमेंट समजा आपण असं म्हणूया की फर्स्ट लेट अस सपोज or let us assume first installment is equal to A and common difference is minus 40 because it is less than rupees 40. Common difference is equal to minus 40. आता A मिळालेला आहे, D मिळालेला आहे. Here n is equal to 12 आणि S12 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपली उरलेली जी काही आहे A ची व्हॅल्यू आपल्याला शोधता येईल. त्यासाठी आपल्याला Sn चा फॉर्म्युला वापरावा लागेल. Therefore Sn is equal to n/2 in bracket 2A plus n-1 into D. आता इथे ज्या प्लेसेसला ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण टाकणार आहोत आणि सिम्प्लिफाय. इथे किमती टाकूया. S12 is equal to 12/2 in bracket 2A. A ची किंमत आपल्याला माहिती नाहीये. प्लस n-1 that is 12 minus 1 into D. D is -40. आता ह्या किंमत आहे S12 ची व्हॅल्यू आहे 9,360 is equal to 12/2 is 6. 2A तसाच 12 minus 1 is 11 multiplied by -40. हा 6 इकडे कुठे इकडे पाठवून दिला, भागिले झाला. 9,360 divided by 6 is equal to इथे ब्रॅकेट मध्ये आहे 2A तो तसाच प्लस इंटू मायनस 440. इथे भागाकार करायचा. 6 1 जा 6 6 5 जा 30 6 6 जा 36 0 आणि हा जो इकडे आहे 2A minus 440 हा 440 इकडे येईल प्लस होईल लेफ्ट साइडला. 1,560 प्लस 440 इज इक्वल टू 2A. हे ऍडिशन होईल 2,000. 2A is equal to 2,000 that is A is equal to 1,000. A म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे 1,000 आणि त्यावरून आपल्याला लास्ट टर्म सुद्धा काढता येईल. A फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेला आहे रुपीज 1,000. लास्ट इन्स्टॉलमेंट जो असेल तो असेल T12. लास्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू T12 आणि ह्या T12 ची व्हॅल्यू आपण कशी काढणार, बाय युझिंग फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस
n minus 1 into d. Tn, that is T12 is equal to A. A is 1000 plus n minus 1. 12 minus 1 into d. D is negative 40. 1000. 12 minus 1 is 11 into minus 40 is equal to 1000 plus into minus minus 11 4s are 44. It is 440. 1000 minus 440, it is 560. So last installment is rupees 560. पहिला इन्स्टॉलमेंट त्याने दिला 1000 रुपये आणि नंतर 40 रुपये कमी कमी करत शेवटचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो 560 रुपये दिलेला आहे. Third one, Sachin invested in a national saving certificate scheme. In the first year, he invested rupees 5000. In the second year, rupees 7000. In the third year, rupees 9000 and so on. Find the total amount he invested in 12 years. आता सचिनने एका स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ते जे काही अमाऊंट आहेत ती फर्स्ट इयर 5000, सेकंड इयर 7000, थर्ड इयर 9000, म्हणजे इथे 2-2 हजाराचा फरक दिसतो आहे. म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट असेल दॅट इज इन एपी. सो वी कॅन राईट हिअर इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इज इन एपी. इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इज इन एपी. आणि ती अरिथमेटिक प्रोग्रेशन कशी असेल, त्याची फर्स्ट टर्म असेल 5000, then 7000, then 9000 and so on. असे त्याने किती 12 वर्ष इन्व्हेस्ट केलेले आहे. म्हणजे आता इथे आपल्याला हिअर वी गेट व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 5000. ए ची व्हॅल्यू आहे 5000. व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 2000 and he invested for 12 years. So n is equal to 12. आणि आपल्याला शोधायचं आहे की पूर्ण त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट काय आहे. म्हणजे 5000 प्लस 7000 प्लस 9000 प्लस अप टू T12 जी असेल तिथपर्यंत सगळ्यांची ऍडिशन. मग ते आपण कशाने देणार, तर दॅट इज गिवन बाय सम ऑफ एन टर्म्स. एस च्या फॉर्म्युलाने आपण ती शोधणार. सो हिअर वी राईट टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इज गिवन बाय टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ सचिन इज गिवन बाय the formula Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे व्हेरिएबलच्या त्या रिस्पेक्टिव्ह प्लेसेसला टाकू. S12 is equal to 12 upon 2 in bracket 2a. A is 5000. 2 multiplied by 5000 plus n minus 1 that is 12 minus 1 into d. D is 2000. आणि हे मल्टिप्लिकेशन ऍडिशन जे काय आहे आपल्या रिस्पेक्टिव्ह ऑर्डरने करायचे. 12 डिवायडेड बाय 2 इज 6 इन ब्रॅकेट 2 5s are 10. इट इज 10,000 प्लस 11 minus 1 sorry 12 minus 1 it is 11 and 11 2s are 22. 22,000 is equal to 6 multiplied by 32,000. 10,000 plus 22,000 it is 32,000 and multiplication is 6 2s are 12, 6 3s are 18 plus 1 19. 1 rupees 90,000 sorry rupees 1,90,000. म्हणजे 12 वर्षामध्ये सचिनने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आहे एकूण 1,92,000. Fourth one, there is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row and so on. Find the number of seats in 15th row and also find how many total seats are there in auditorium. आता हे जे ऑडिटोरियम आहे सभागृह जे असतं त्याच्यामध्ये सीट्सची अरेंजमेंट असते अशा पद्धतीने व्हॉट एव्हर सर्क्युलर किंवा अशी कर्व शेप मध्ये. इथे काही सीट्स असतात पहिल्या रो मध्ये, नंतर त्याच्या पुढच्या रो मध्ये काही सीट्स असतात. तर या पहिल्या रो मध्ये जे सीट्स आहेत सपोज वी कॉल इट एज T1, दुसऱ्या रो मध्ये T2, तिसऱ्या रो मध्ये
T3 आणि असं करत करत आपल्याला काय करायचं आहे, एकूण तिथे 27 रो आहेत. आता आपल्याला जे दिलेलं आहे, पहिल्या रो मध्ये आहेत 20 सीट्स, पहिल्या रो मध्ये आहेत 20 सीट्स, नंतर आहेत 22. फर्स्ट रो has 20 seat, second has 22, third has 24. मग आता इथे आपल्याला असं लक्षात येते की सीट नंबर ऑफ सीट्स जे आहे ते 2-2 ने वाढत आहे, म्हणजे हे जे काय आहे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि मग आता जर हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर ही आहे आपली फर्स्ट टर्म a इज इक्वल टू 20 आणि त्याचा कॉमन डिफरन्स n मिळेल आपल्याला, कॉमन डिफरन्स d मिळेल आपल्याला 2 आणि T15 म्हणजे अशा ह्या 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील तो नंबर आपल्याला शोधायचा, दॅट इज T15 आणि तो आपण TN चा फॉर्म्युला वापरून शोधू शकतो. आणि टोटल नंबर ऑफ सीट्स आपल्याला शोधायचे आहे ते आपण SN चा फॉर्म्युला वापरून, SN इज इक्वल टू 2a प्लस n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d हा फॉर्म्युला वापरून आपल्याला हा टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम शोधता येतील. तर आता आपली जी प्रोग्रेशन आहे ती आपण लिहून घेऊया. सीट्स इन ऑडिटोरियम आर इन AP. Number of seats in auditorium are in AP. आणि ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असेल, दॅट इज 20, 22, 24 अँड सो ऑन. Here A is equal to 20, D is equal to 2 and total number of seats are there, total number of rows are there 27. मग आता इथे आपल्याला काय काढायचंय, पहिले आपल्याला काढायचं आहे T15 की 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील, म्हणजे आता इथे n ची व्हॅल्यू घेणार आपण 15. सो जनरल टर्म इन एन AP इज गिवन बाय Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. आपल्याला शोधायचे आहे T15. A इज 20 प्लस n-1 दॅट इज 15 minus 1 into d, it is 4. 20 plus 15 minus 1 is 14 multiplied by 2. 20 plus 14 2s are 28. 20 plus 28 is equal to 48. So T15 is equal to 48. That is there are 48 seats in 15th row. There are 48 seats in 15th row. आता टोटल नंबर ऑफ सीट्स आपल्याला शोधायचे आहेत. टोटल नंबर ऑफ सीट्स आर गिवन बाय, टोटल नंबर ऑफ सीट्स आर गिवन बाय SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. आता इथे आपण किंमत टाकूया आणि सोडवूया SN. आता इथे आपल्याला काय घ्यावे लागेल, n ची व्हॅल्यू घ्यावी लागेल 27. Here n is equal to 27. So S27 is equal to 27 upon 2 in bracket 2 into A. A is 20 plus n-1 that is 27 minus 1 into D. D is 2. आता इथे आपण हे 27 डिवाइडेड बाय 2 डेसिमल मध्ये हा भागाकार करणार नाही, हा 2 इथून कॉमन काढायचा. 27 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 2 इथे काय राहील 20 प्लस 27 मायनस 1 इट इज 26. हा 2 आणि 2 कॅन्सल होईल. 27 मल्टिप्लाइड बाय 20 प्लस 26 इट इज 46 आणि 27 मल्टिप्लाइड बाय 46 हे मल्टिप्लिकेशन करायचं. हे मल्टिप्लिकेशन येतं 1242. म्हणजे पूर्ण ऑडिटोरियम मध्ये टोटल नंबर ऑफ सीट आहेत 1242. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 4 चौथा आहे हा प्रश्न. चौथा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. Fifth one, Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All recordings were in AP. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperature of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was 30 degrees Celsius, then find temperature on the
अदर 5 days. आता इथे आपल्याला ए डी या कोणत्याच व्हॅल्यू दिलेल्या नाहीये, पण त्या शोधता येतील असं काहीतरी माहिती आपल्या याच्यामध्ये दिलेली असेल. मग आता आपण काय करू, आता हे दिलेलं आहे की टेम्परेचर्स आर इन एपी. मग आता जे टेम्परेचर्स आहे मंडे टू सॅटरडे, आपण असं इथे त्यांना मेन्शन करूया. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. आता याला म्हणणार T1, T2, T3, T4, T5 अँड T6. आता आपल्याला ए आणि डी शोधायचे आहेत. त्यापैकी आपल्याला T3 दिलेला आहे. वी हॅव T3 इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. T3 -30 डिग्री सेल्सिअस दिलेला आहे. आणि नंतर सांगितलेलं आहे, फर्स्ट कंडिशन आहे की मंडे आणि सॅटरडे T1 प्लस T3 इज 5 मोर दॅन. ही जी सम आहे मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरची ती 5 ने जास्त आहे. 5 मोर दॅन कशापेक्षा 5 ने जास्त आहे, सम ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे, म्हणजे T2 प्लस T6 यापेक्षा 5 ने जास्त आहे. सॉरी, इथे येईल आपला T1 प्लस T6 मंडे अँड टेम्परेचर ऑन सॅटरडे इज T6. आता हा T6 आणि T6 कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला मिळेल T1 इज इक्वल टू T2 प्लस 5. आता या टर्म्स रिअरेंज करू. ह्या T1 ला शिफ्ट करू इकडे, तो होईल मायनस T2 मायनस T1, आणि हा प्लस 5 आहे त्याला शिफ्ट करू लेफ्टला, तो होईल -5. आता T2 मायनस T1 म्हणजे पुढच्या टर्म मधून मागची टर्म जर आपण सबट्रॅक्ट केली तर आपल्याला मिळतो कॉमन डिफरन्स, दॅट इज डी. सो डी इज इक्वल टू -5. आता डी ची किंमत मिळालेली आपल्याला. त्यानंतर अजून एक टर्म माहिती आपल्याला T3 जी -30 आहे, त्यावरून आपण ए ची व्हॅल्यू शोधू शकतो. आणि ए मिळाला, डी मिळाला की आपण सगळ्या टर्म्स त्यातले लिहू शकतो. सो जनरल टर्म इन एन एपी इज गिवन बाय Tn. वी हॅव Tn is equal to a plus n minus 1 into t. मग आता T3 जी आहे T3 is equal to a plus 3 minus 1 into d. d ची व्हॅल्यू आहे -5 आणि T3 ची व्हॅल्यू आहे -30. हे सॉल्व्ह करूया. a plus 3 minus 1 2 into -5. a plus into minus 2 5s are 10 -30. हा -30 आहे आणि हा -10 शिफ्ट केला इकडे, तो होईल +30 इज इक्वल टू a. 30 प्लस 10 इट इज -20. a इज इक्वल टू -20. सो फर्स्ट टर्म a इज इक्वल टू -20, दॅट इज टेम्परेचर ऑन मंडे इज -20. आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे, त्यानंतर डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ए आणि डी च्या. त्यावरून आपण आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहू शकतो. द टेम्परेचर्स ऑफ कारगिल इन द वीक, टेम्परेचर्स इन अ वीक, फर्स्ट टर्म -20, त्यानंतर पुढची टर्म येईल -25, -30, -35 and -40. अशा पद्धतीने आपल्याला हे टेम्परेचर्स मिळतील. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. अशा पद्धतीने हे टेम्परेचर्स आपल्याला मिळतील. इथे थोडीशी वेगळी पद्धतीने आपल्याला मांडणी करावी लागते, ती नीट समजून घ्यायची आहे. Sixth one, on World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in first row there is one tree, in second row there are 2 trees, in third row 3 trees and so on. Find total number of trees in 25 rows. आता इथे ट्रायंग्युलर लँड आहे आणि तिथे पहिल्या रो मध्ये आहे 1 T1, याच्यामध्ये आहे 1, दुसऱ्या रो मध्ये आहेत 2, तिसऱ्या रो मध्ये आहेत 3. अशा किती आहेत एकूण
25 रो आहेत, 25. पहिल्या रो मध्ये 1, दुसऱ्या रो मध्ये 2, तिसऱ्या मध्ये 3, अशा किती एकूण 25 रोज आहेत आणि त्यामध्ये झाडं लावलेले आहेत. सो नंबर ऑफ ट्रीज आर इन एपी आणि ती अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल 1 2 3 डॅश डॅश. हिअर वी हॅव a इज इक्वल टू 1, फर्स्ट टर्म इज 1, d इज इक्वल टू ऑल्सो 1, कॉमन डिफरन्स 1 आहे आणि n इज इक्वल टू 25. टोटल नंबर ऑफ रोज आहेत इथे अशा ह्या 25 ओळींमध्ये एकूण झाडं लावलेले आहेत. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज इज गिवन बाय फॉर्म्युला ऑफ सम ऑफ n टर्म्स. सो हिअर वी राइट टोटल नंबर ऑफ ट्रीज इज गिवन बाय टोटल नंबर ऑफ ट्रीज is given by Sn. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. It is S25. 25 upon 2 in bracket 2 into a. It is 1 plus n minus 1. 25 minus 1 into d. D is 1. Is equal to 25 multiplied by 2 ones are 25 upon 2 multiplied by 2 ones are 2 plus 25 minus 1 is 24. 24 into 1, it is again 24 ones are 24. 25 multiplied by 2 plus 24, 26 upon 2. 26 upon 2 is 13. 25 multiplied by 13 is equal to 13 5s are 65, 13 2s are 26 and 6 32, 325. So there are total 325 trees were planted in the plantation program. So in this way practice set 3.4 आपला पूर्ण झालेला आहे. Thank you.